टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या काही दिवसापासून झटका मटण आणि हलाल मटणावरून चर्चा सुरू आहे। नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचे सांगितले। ज्याच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडूनच मटण विक्री करा असं देखील त्यांनी आवाहन केले आहे। मात्र आता नाशिकमध्ये खाटीक हिंदू खाटीक सर्व एकत्र आणि त्यांनी सांगितलं आम्ही हलालच मटण विकणार आणि कोणाची सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हटलं। आपल्यासोबत जोडले गेले जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे नेते। सर काय सांगाल, एकीकडे खाटीक का समाज एकत्र आलेला आहे, झटका मटण आणि हलाल मटण असं एक वेगळं असे ज्यांनी आयुष्यात कधी अभ्यासच केलेला नाही, ज्यांनी कधी दुकानात मटण आणायलाच गेलेलं नाही, मटण कसं करतात, कापतात, काय बोकड कुठनं आणतात, कसं काय काय पद्धत आहे कोणाला माहीत नाही, त्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही। हिंदू खाटीक समाजसुद्धा बकरा कसा कापतो हे जरा त्यांना जाऊन विचारा ना। सगळ्यांची पद्धत एकच आहे, कारण का मांस साफ असलं पाहिजे। मांस साफ नसेल तर त्याच्यातनं एखादं रोगराई होऊ शकते आणि त्यामुळे ते मांस साफ करण्यासाठी म्हणून एक विशिष्ट नस कापावी लागते। आता हे आपल्याला नाही समजणार, आपण त्या धंद्यात नाही आहे ना। धंद्यात कोण आहेत? खाटीक आहेत। त्या खाटकांनाच समजणार ना मटण कसं कापलं जातं। ते गुजरातीमध्ये एक म्हण आहे, जेनो काम तेनो थाय, बीजा करो तो गोता खाय। हे गोता खायची वेळ आली। अरे आपल्याला ज्या धंद्याविषयी माहीत नाही त्या धंद्यात जा कशाला। तुम्ही आत्तापर्यंत एवढे वर्ष कुठलं मटण खाल्लं? तो जे सांगतात ना झटका द्या, कुठलं मटण खाल्लं? या देशामध्ये झटका फक्त पंजाबमध्ये खाल्ला जातो आणि त्याला एक सामाजिक कारण आहे। परत ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केलात तर प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ आहे। त्या धर्मग्रंथामध्ये मटण कसं खावं, मटण कसं खापावं हे सगळं लिहिलेलं आहे। तुमच्याकडे कुठला धर्मग्रंथ आहे का ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की मटण कसं कापावं? कारण का तुमचा धर्मग्रंथ मटण न खाणाऱ्यांनी लिहिलेले आहेत। कशाला वाद वाढवता कारण नसताना? हजारो वर्ष ज्या पद्धतीने मटण खात आलोय त्याच पद्धतीने मटण खाणार ना। काल होळीच्या दिवशी बघितलं ना कशा लाईनी होत्या। आणि ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये 85% लोक मांसाहारी आहेत, त्यांचं युगनयुग चालत आलेलं मटण खाण्याची पद्धती तुम्ही बदलणार? उद्या तुम्ही सांगाल मटण खाऊच नका, बोकड फक्त औरंगाबाद काय ते उस्मानाबाद मधलेच खाल, मग काय करायचं? तुम्हाला हे तरी माहिती आहे का बोकड कुठनं कुठनं येतात? मुस्लिम धर्मामध्ये जो विधी आहे त्यानुसार हलाल केला जातं, त्यामुळे आपल्या धर्म प्रश्न हा नाही मुसलमान आणि हिंदू नाही आहे। प्रश्न हा आहे की स्वच्छ मटण हे कसं मिळेल? हिंदू खाटीक कापतो तो पण तीच नस कापतो जो मुसलमान खाटीक कापतो, कारण का त्याच्या मागचं कारण आहे रक्त बाहेर पडलं पाहिजे। इथलं रक्त आणि इथलं रक्त हे दोन्ही रक्त इथनंच बाहेर पडू शकतात। तुम्ही बघा आपली ही जी नस आहे ही जर इथनं कापली तर आपल्या अंगातलं अख्खं रक्त बाहेर पडतं। एखाद्या यूट्यूबवर जा आणि चेक करा, आता मी काय बोलत नाही याच्यावरती। रक्त बाहेर पडण्याचा हा सर्वात सोपा आणि म्हणजे इथलं रक्त कसं बाहेर पडणार? इथली नस काढून नाही पडणार ना, कारण का सगळं रक्तप्रवाह असा वरती चढतो, त्यामुळे तो असाच खाली उतरतो। आणि मग एकदा रक्त निघालं की ते मटण साफ होतं। ते साफ केल्यानंतर ते धुतात। तुम्ही आता काय सर्टिफिकेट देणार आहे, मल्हार सर्टिफिकेट असं ज्यांच्याकडे असते काही बोलायचं नाही आहे। द्या, आमच्या खंडोबाचं नाव आता मटणाला पण द्या। आम्ही काय बोलू शकत नाही ना, सध्या तुमची दादागिरी आहे सगळीकडे। मल्हारी मार्तंड आमचं देवस्थान आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा, त्याचं नाव मल्हार आहे, मल्हारी मार्तंड। आता त्याचंही नाव द्या, तुमचं राज्य आहे बाबा, काही करा। सर, औरंगाबादच्या ठिकाणी जे औरंगाबादची कबर आहे ते काढणार असं देखील आता हिंदू परिषदेने सांगितलं की बाबा ते काढून टाका, जला मजा लो, आनंद लो, आनंद। रामायणातनं रावणाला बाजूला काढून टाका, राम समजून सांगा। महाभारतातनं कौरवांना बाजूला काढून टाका, महाभारत समजून सांगा। येणाऱ्या काळात इतिहास पुसला जाईल का वाटतं? जर एवढं सोपं नसतो
हे काही क्षणासाठी बरं वाटतं. हे मल्हार 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 मटणाचं काल बघितलं का लाईनी, मटणाच्या दुकानाच्या बाहेर लागलेल्या लाईनी, हे लोकांना पटत नाही. तुम्ही जेवढा द्वेष आणि सूड पसरवत जाताना काही दिवसासाठी बरं वाटतं, पण जेव्हा तो आगीचा धग आपल्याकडे यायला लागतो ना, तेव्हा आपणच तिथनं पळ काढतो. कशाला खाटीक समाज नाशिकमधला जागा झाला आणि म्हणाला हे आम्हाला जमणारच नाही, आम्ही करणार नाही म्हणून. कारण का त्यांचा व्यवसाय आहे तो, त्यांना माहिती आहे व्यावसायिक अडचणी काय येणार आहे. झटका मटण म्हणजे काय असतं, तर बकऱ्याचं तोंड एका मशीनमध्ये असं ठेवलं जातं आणि त्याचं बाहेर आलेल्या तोंडावरती अशी तलवार मारली जाते आणि म्हणजे त्याचं जो तोंड असतं ते असं बाजूला फेकलं जातं, त्याला झटका म्हणतात. त्या झटक्या मटणामधनं जेव्हा तुम्ही रक्त असतं ते रक्त आतमध्येच साखळतं, हे कोणाला माहिती आहे. आणि साखळलेल्या रक्तामध्ये असलेले विषाणू त्या मटणात मिसळतात. आणि म्हणून आजपर्यंत भारतामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत लोक फक्त एका विशिष्ट पद्धतीने म्हणजे ही नस कापून खाल्लेलं मटणच खातात. ते काय महाराष्ट्रात नाही आहे, हे अख्ख्या भारतात आहे. पण महाराष्ट्रात आता काय सगळं वेगळंच चालू आहे, तर चालू द्या. तुम्हाला एक काम करा ना, लाल किल्ला पाडून टाका, ताजमहाल पाडून टाका, हुमायूनचा टॉम पाडून टाका, सगळं पाडून टाका. फक्त पाडण्याची कामं करा, बाकी उभारण्याची काहीच कामं करू नका. इतिहास आहे मोठा. इतिहासाचं काय पडलं आपल्याला, कसला इतिहास, पाडून टाका. ती हुमायूनची कबर आहे, ते लाल महाल आहे, तो हिचा मुमताज महल आहे, बीबी का मकबरा आहे, पाडून टाका, सगळं पाडून टाका. दिल्लीला पण आवाज देऊन टाका, गिराड आलो नाही तो बाबरी खेळ डालेंगे. अहो कशाला, काहीच पाडू नका, लाल किल्ला पाडा. सगळे म्हणजे सगळे सुलतान म्हणजे मुघलांचा शेवटचा सरदार बहादूरशाह जफर तिथे राहायचा, त्याचं ते आहे, पाडून टाका, मजा येईल. अख्ख्या देशा जगामध्ये भारताचं नाव होईल. महाराष्ट्रात अनेक समस्या आहे, म्हटलं कुठे जाती धर्म आणि कुठे पाणी भरपूर आहे, एकदम लॉ अँड ऑर्डर एकदम चांगली आहे, कुठेही मर्डर होत नाही आहेत, कुठेही कोणावर रेप होत नाही आहेत, एकदम चांगली परिस्थिती आहे. भरपूर पाणी, भरपूर सगळं भाजीपाल्याला भाव मिळतोय, शेतकरी खुश आहेत, कामगार खुश आहेत, कुठलाही मुलगा बेकार नाही, सगळ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. आता राहिलाय फक्त औरंगजेब, एकदा तो संपला की महाराष्ट्र एकदम. अरे जाऊ द्या, भातकळ पितकळला उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही, सोडा भातकळ पितकळ. सर, एक ऑडिट रिपोर्ट जो महापालिकेचा गेल्या 5 वर्षापासून आला नाही समोर, त्यामुळे अनेक वेगवेगळी कारणं समोर येतात. काय ऑडिट रिपोर्ट जो महापालिकेचा झाला पाहिजे, अभिले त्याला काय करणार तुम्ही, त्यांच्याकडे उत्तर द्यायला काही जागाच नाही, ते तुम्हाला तशीच टोलवाटवली. 5 वर्ष एका संस्थेचा ऑडिट होत नाही, त्यांना उत्तर द्यायला लाज नाही वाटत का? 5 वर्ष सामान्य ठाणेकरांच्या खिशातनं गेलेला पैसा, सामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या खिशातनं गेलेला पैसा जो तुमच्याकडे येतो, विकास कामांसाठी येतो, त्या विकास कामांची मोजमापही तुमच्याकडे नाही. काय बोलायचं, हेच आहे म्हणून बोलू नका. आणि म्हणून ते बिल आणतायत. महाराष्ट्र काय ते महाराष्ट्र सुरक्षा कायदा, ब्रॉडकास्टिंग बिल, बोलायचं नाही, बोललात की जेलमध्ये, बोललात की जेलमध्ये. आता हे ऑडिटवर एकदा बोलायचं का नाही बोलायचं? बोलायचं ना. ठाणेकरांचा पैसा आहे, महाराष्ट्राच्या समान नागरिकांचा पैसा आहे. नवीन कायदा जो येतोय त्याच्यानुसार हे बोलायचं नाही, याच्या बोललात तर जेलमध्ये टाकू. लोकसभा विधानसभा या निवडणुका असतात, त्याच्यामुळे कुठं उशीर, या स्टँडिंग नसल्यामुळे देखील ही कारणं समोर येतात. स्टँडिंग होती 19-20 का नाही बजेट आलं. जाऊ दे हो, ह्याच्यात अशी डुबकी मारून खाली गेलात ना तर खूप काय बाहेर पडेल. जाऊ दे, आपल्याला काही इंटरेस्ट राहिलेला नाही, लोकांनाही इंटरेस्ट राहिलेला नाही, लोकांनाही काही पडलेली नसते. जाऊ द्या, खाल्लेत पैसे खाऊ द्या, ज्यांनी खाल्लेत ते आराम करू देत. कोणाला काही जबाबदारी घ्यायची नाही, कोणावर जबाबदारी टाकायची नाही, जे आहे ते होऊ द्या. येणाऱ्या काळात कशा प्रकारचं वातावरण असेल आता हेच देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्व सह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.